नमस्कार मित्रांनो, यश हॉरर टॉल्क्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर किस्सा असा होता की हा कोणताही काल्पनिक किस्सा नाही, हा किस्सा माझ्या मामासोबत घडला होता. तर माझ्या मामाने हा किस्सा मला सांगितला. तर किस्सा असा होता की मामा पौरोहित्याचं काम करायचा. तर मामाला रात्री बेरात्री मामाला घरी यावं लागायचं. तर त्या टाईमला मामा धुळ्यावरून निघाला घराकडे येण्यासाठी. मध्ये जो स्पेस होता तो माझ्या मते कमीत कमी 30 ते 35 किलोमीटरचा स्पेस होता. तर मामाने गाडी काढली आणि निघाला मामा. तर माझ्या मते तेव्हा जास्त टाइम झालेला नव्हता. 8-8:30च्या दरम्यान वाजले होते. मामाचं वय माझ्या मते तेव्हा 24-25च्या दरम्यान मामाचं वय असेल. आणि तो काळ म्हणजे असा होता की रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाही आणि तेव्हा 8-8:30ला सगळ्या रस्त्यांवर सामसूम असायचे आणि मेन रस्त्यावर तर अजिबातच नसायचे. फक्त मामा गाडी चालवतोय आणि मामाच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश. मामा गाडी चालवतोय. मामाला एक सवय होती, मामा जेव्हा पण गाडी चालवायचा तेव्हा कानामध्ये हेडफोन लावायचा आणि मामा गाडी चालवायचा. ठरवलं मामाने गाडी चालवतोय. अचानक मामाला एका फाटा लागला. त्या फाट्यावर मामाला एका माणसाने हात दिला. तर हात दिल्यानंतर मामा बोलला, एवढं रात्रीची वेळ झाली आहे, काकांना कुठं जायचं असेल. तर मग मामाने सांगितलं, बसा दादा तुम्ही गाडीवर पाठीमागे बसा. आणि मामाने विचारलं नाही की तुम्हाला कुठे जायचं आहे असं. मामाने परत हेडफोन लावले. मामाच्या धुंदीत गाडी चालवतोय. अचानक मामाला क्लिक झालं, अरे आपण मागे कोणाला तरी बसवलं, आपण त्यांना विचारलंच नाही की कुठं उतरायचं आहे असं. तर मग मामाने हेडफोन काढले आणि मागे येऊन बघतो तो माणूस गायब. तो माणूस तिथं नाहीसा झाला. तसा मामा खूप धीट होता. मामा या गोष्टींना अजिबात घाबरत नव्हता. पण मामाने गाडी चालवली आणि अजून एक छोटंसं गाव लागतं. त्या गावामध्ये मामाच्या ओळखीचे काही लोक राहत होते. त्या लोकांकडे मामा गेला. त्या लोकांना मामाने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आणि तो प्रसंग सांगितल्यावर त्यांचे 2 मुलं होते. तर त्याने सांगितलं की अरे तुला किती वेळा सांगितलं, एवढा रात्रीचा प्रवास नको करत जाऊ. तुझे वडील पण तसेच आहे, अपरात्री बेरात्री केव्हाही घरी यायचे. तर ठीक आहे, आता तुला वाटत असेल तर इथे झोप तू आणि उद्या सकाळी जा. मामा बोलला, नाही, घरी माझे आई वडील आणि बायको आहे, ते एकटे आहेत, मला घरी कसंही करून आज जावं लागेल. तर मग त्यांनी थोडं, ठीक आहे तुला जायचंय ना, तर एक काम कर, माझे हे 2 मुलं यांना सोबत घेऊन जा. मग मामाने ते 2 मुलं मामाच्या सोबत आले आणि मामाने गाडी काढली आणि मामा घरी आला. आणि मामाला त्या 2 मुलांनी घरपोच सोडलं आणि त्या मुलं वापस परतीच्या प्रवासाला गेले. असा किस्सा जो होता मामासोबत घडलेला. तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर का हा किस्सा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. असेच किस्से आपण नवीन घेऊन येऊ. आणि तुमच्याकडे पण असे काही किस्से असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपण नक्की कॉन्टॅक्ट करू आणि ते किस्से यूट्यूबवर सांगण्याचा प्रयत्न करू. चला, तर असे किस्से जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, मला फॉलो नक्की करा.